येऊ का डॉक्टर? या ना. शिखरे साहेब, तुम्ही इथे बसा ना. बोला. जरा डोकं दुखत होतं. जागरण झालं असणार, कामाचा ताण वाढला असेल ना खूप. हो. ते सुरेश बापूंच्या केसचं कुठपर्यंत आलंय? मॅडम आल्यापासून सगळ्याच केस ओपन केल्यात. देवी सिंगची केस त्यांनी अगोदर हातात घेतली. डोळे बघू. मॅडम पण तुमच्या खूप टेन्शन मध्ये दिसतात सध्या. हो. केसचं फारच टेन्शन घेतलेलं दिसतं त्यांनी. केसचं टेन्शन तर आहेच, पण मॅडमचं आणि रणजित साहेबांचं पटत नाही. दोघांची सारखी भांडणं होतात. जी बघू. मोठा आकारा. कशावरून भांडण होतात? मॅडमचं पण चुकतंय. एवढं करून पण रणजित साहेबांना सारख्या टॉर्चर करत असतात. आणि इन्स्पेक्टर साहेबांना पण कमीपणा घ्यावा लागत असेल मग. साहेब कसले ऐकतात? साहेब गेले मुंबईला देवी सिंगला शोधायला. काय? मी गोळ्या देतो. या इन्स्पेक्टरला तिकडे जाऊन मिस देवी सिंग आहे, मी डॉक्टर नसून कंपाऊंडर आहे हे जर कळालं तर माझा गेम ओव्हर. कसला आवाज येतोय रा? कुठं येतोय? मला तर नाही आला. अरे तुझ्या कानात मळ झाला असेल त्यामुळे आला नाही. मला पाणी देवायच प्यायला. मी चाललो खेळाय, जातो. तुझा मुडदा बशिवला तुझा. एक काम सांगितलं तर ऐकत नाही नीट. मंगल, अगं मंगले, आता ही बी कुठं उलातले कुणास ठाऊक. उन्हाळा आलाय, माणसाला ताण लागते. डेऱ्यातला तांब्या भरून आणून ठेवा, पण ती काय नाहीच. आता मलाच घ्यायला पाहिजेत. देवाने अक्कल वाटताना कुठे गेली होती सगळी काय माहिती. काय माणसं आहेत बाया घरातली. पाणी सुद्धा दिनात झाल्या, ताण लागली आहे तर. या टोण्याला तर आहे ना नुसतं घोड्यागत उधळायला पाहिजेत. आणि डिंपी सारखं तिला मोबाईल मध्ये गाडली आहे. एक कामाचं नाही मेलं माझ्या तर. हाय पाणी. इन्स्पेक्टर तिकडे जाऊन माझी सगळी माहिती काढण्याआधी आणि मीच देवी सिंग आहे हे समजण्याआधी मलाच मुंबईला पोचायला हवं. काय झालं? आता तुम्ही इथं बसा. इथं बसा बघू. आता इथं या तुम्ही. काय झालं मग तुम्हाला? अगं का बोंबालतीस एवढं? कोण मेले गत? आणि त्या कंपाऊंडरला कशाला हाका मारतीयस ग? अवश्य तुमच्यासाठीच बोलवत्या. डॉक्टर, अहो डॉक्टर लवकर या की खाली. तुम्ही काय बी बोलू नका, नाहीतर अजून रागात पडायला लागत्या. रागात? डॉक्टर, ह्या घरातल्यांचं काय चालू असतं काय माहिती. सतत काही ना काहीतरी तमाशा. अहो डॉक्टर लवकर या खाली. हॅलो. अहो डॉक्टर लवकर या खाली. मंगलताई काय झालंय ओरडायला? बघा की आमच्या आत्याला काय झालंय. रक्ताच्या उलट्या व्हायला लागल्यात. रक्त? बघू काय झालंय. ए अजिबात हात लावू नको. मंगल, त्या कंपाऊंडरला सांगा माझ्यापासून लांब राहायला. अहो आता तुम्हाला कसं कळत नाही? हे समजा तुमच्या भल्यासाठी चाललंय. व उद्या तुम्हाला काय झालं तर आम्ही काय करायचं? मला काय होत नाही. मी मस्त खमके.
त्या कंपाऊंडरला वाड्यात बाहेर काढले बिगर मी मरणार नाही. आजी डॉक्टर तुझ्या भल्यासाठीच करतायत नाही सगळं, तरी मी तू त्यांना असं बोलतेस होय? तुला दिसत नाही म्हणून. तुला जर दिसत असतं ना तर हे रगत बघून तुला बी चक्कर आली असती. काय आजीनं रक्ताच्या उलट्या केल्या होय? म्हणजे आता आजी मरणार? ए आजी मरणार आहे. धकाड 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 आजी मरणार आहे. धकाड तुझा मुडदा बसवला तुझा. तुझ्या किरडीचा ढासाळा बांबू तुला भरली रागात पिती तुला तुझे लाकडं नेली मारतात. माझ्या काय मारणार उठलाय तो. आजी तुम्ही शांत व्हा, जास्त बोलू नका. असं तोंडातून रक्त येणं बरं नाही, काही होऊ शकतं त्याने. ए कंपाऊंडर तू गो बस. कोण म्हणलं रे माझ्या तोंडात रागात येत आहे? रागात येत असतं तर मला कळलं असतं. हाय का बया, आता आम्ही खोटं बोलतोय बाई? नाही आत्या, तुम्ही एक काम करा. थांबा जरा, ही जरा परत चूळ भरा म्हणजे तुम्हाला कळलं. औषध आजच्या खरंच रक्त येते की बघा. डॉक्टर आमच्या आत्याला वाचवा, काय तर करा तुम्ही. मी आलोच औषध घेऊन. ए मला नको काय ह्याची औषध. मला माहितीये तुमची काहीतरी चाल चालली आहे आणि ह्या तिघांवर बी माझा काय विश्वास नाही. टोन्या खरंच माझ्या तोंडात रगत येते खरं? आयो आजीला जर आता खरं सांगितलं की मी एक ठेवलेल्या गोळ्याचं पाणी तर लय घाणल. नको नको जाऊन दे, त्यापेक्षा खोटं सांगतो. टोन्या होय आजी, अगं येते की रगत येते, रगत येते. आजी तुला ना काहीच झालं नाही आणि आम्ही तुला काहीच होऊन देणार नाही. हा वय आत्या समजा काय नीट होईल बघा. अगं तुम्ही दोघींनी पकडलंय म्हणजे ते कंपाऊंडर मला इंजेक्शन देतोय का काय? सोडा मला, सोडा मला. काय तुझी किरडी ढासळली, तुझी जो पालखीचा निघाला धूर तुझ्या ढेलतला पडले केंडा, तुझी लाकडे गेली मसनात. तुला भरली लवकर रागात पिती तुला. मला काय वाटतंय यांच्या काहीतरी टेस्ट केल्या पाहिजे. किती खर्च येईल डॉक्टर? साधारणतः 5,000-1,000 रुपये. 5,000? काय डॉक्टर उगाच आमच्यापासून पैसे काढू नका काय. मम्मी आजीला काय बी नाही झालं. तुला काय कळतंय रे यातलं? पाक रक्ताच्या उलट्या झाल्यात, अजून काय व्हायला पाहिजे त्यांना? अगं ते रक्ताच्या उलट्या नाहीत. मग मी जो मागाशी गोळा खाल्ला होता ना ते मी तसंच तांब्यात ठेवला होता. आणि आजीनं त्याच तांब्यातनं चूळ भरली. तुझ्या पालखीचा निघाला धूर तुझ्या. तुझ्या जीवावर हागलं काळ कुत्र तुझ्या. तुला घातला नेऊन डाबऱ्यात. तुला मगाशी सांगायला तुझी काय जीभ जडली होती वैर. तो बी आला नाशका डोक्याचा. तपासलं नाही काय नाही, लगेच इंजेक्शन दिलं मला. काय झालं असतं म्हणजे? इकडे मूड द्या, तुझं मडच बसू दे बघ चांगलं. काय बी बोलू नका. ती म्या नाही आत्याने. तुला काय माणसं आलेले दिसण्यात वाय वाड्यात? हा मग का ग माझ्या पुरीला तांब्या फिकून मारलात? ती काय वाड्यात आली मग तुझ्या झुळीत धोंडा पडतोय काय येळकोट होतोय वय ग तुझा? माझ्या सोन्यासारख्या पुरीला तांब्या फिकून मारला. काय झालं? कशाला बोलवलंय मला? मी मुंबईला निघालो. का? आमच्या आजीने शिव्या दिल्या म्हणून एवढं राग आला तुम्हाला? तुझ्या आजीने शिवाय दिले म्हणून नाही निघालोय मी.
तो इन्स्पेक्टर माझी वाट काढत मुंबईपर्यंत पोहोचलाय म्हणून. अहो मग जाऊ द्या की, कशाला टेन्शन घेताय? असं बी त्याला मुंबईत काहीच कळणार नाहीये. थांबा, तुम्ही मुंबईला ह्याच्या आधी काही काम तर नाही ना केलेले? 300 झाले. डॉक्टर तर फी देऊ नका म्हणालेत. नाही, फी नाहीच आहे. डॉक्टरांनी भारीतल्या गोळ्या लिहून दिल्यात ना, त्याचे पैसे. चोर, हरामखोर, थांब, कुठं पळून चाललायस? मैं कुछ पूछ रही हूँ डॉक्टर. काय विचारतीये मी? का तिकडं बी कोणाचा खून केलाय? मूर्ख आहेस का ग तू? मी कशाला कोणाचा खून करू? आणि खून करणं काय तुला एवढी जरा हळू बोल, तुझी हत्या वाढत आलीये. मग तो इन्स्पेक्टर मुंबईला गेलाय याचं टेन्शन तुम्ही का घेतलंय? मला खरं खरं सांगा, तुम्ही खरंच डॉक्टर आहे ना? तुझ्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी मुंबईवरून परत आल्यानंतर देतो. आता माझ्याकडे तेवढा वेळ नाहीये. पण नक्की याल ना परत? नाही, तुम्ही जाल त्या इन्स्पेक्टरला शोधायला, नंतर तोच तुम्हाला बेडे ठोकल. तुला कोण वाटलं मग? एवढा सहजासहजी मी त्यांच्या हाती लागेल? मी सापडलो तर तू सुटशील? म्हणूनच सांगतेय, सावध राहा. कारण या गावात तुम्ही देव माणूस म्हणून ओळखले जातात आणि मुंबईत देवी सिंग म्हणून, कळलं का? म्हणून सांगतेय, जरा जबाबदारीनं वागा. तू मला सांगू नको काय करायचं. मी परत इथे येईपर्यंत सांभाळून घे फक्त. उसका टेन्शन मत लो आप. पण ते देवी सिंगचं नामोनिशान मिटून टाका पहिलं. लय दुखत आहे. काय गाय, काय चाललंय तुझ्या राज्यात? आज काय तर तांब्या फेकून हाणला. उद्या तर ही लोक जीव बी घ्यायला कमी करणार नाही माझा. तर काय, ही कुलती एक सख्खी बायको आहे माझी, आणि हिलाच काय झालं असतं माझी? काय बाकीच्यांना काय 10-15 बायका असतात होय रे? अगो वंदी अक्का, मी कशाला मारेन तुम्हाला? अगं, हा वाडा तुझ्या एकटीला हडप करायचा आहे ना, म्हणून तू मला मारायला बसली. तो तांब्या लागला असता, माझा जीव गेला असता, म्हणजे समजा तुझाच झाला असता ना. पर लक्षात ठेव, हा वाडा माझ्या बाचा आहे आणि याच्यात माझा निम्मा हिस्सा आहे. मी जरी मेले ना तरी मी भूतून बशील तुझ्यावर, पण माझा हिस्सा मी सोडणार नाही, लक्षात ठेव. अगं आत्या, अगं लागलंय तुला. हो, आणि हिला काय झालंच तर ह्या वाड्यातला हिस्सा मिळाल्याशिवाय हिची मी शांतीच करणार नाही. ओ, काय बोलतंय हे असलं? काय म्हणायचं या माणसाला? तुमच्यागत माणसंच कुठं बघितली नाही मी. दर आठवड्याला रीती पिशवी घेऊन यायचं आणि इथनं सामान भरभरून न्यायचं. हे बघा वंदी अक्का, मी काय तुम्हाला तांब्या बिंब्या मारला नाही, तुमच्या आईनंच मारला. विचारा त्यांनाच. ए, मला काय पिसाळलेला कुत्रा चावलंय वय? तो तांब्या मारत फिरते मी गावात आणि निसटला असेल. अगं लागला असेल चुकून, आणि तू बी म्हणते काय ग? अगदी पार जीव घ्यायला का वराडतीस? मुंगीला मुताचा पूर अशी गत आहे तुझी. अगं आहे, अगं तुला कुठं मी काय म्हणते? मला माहितीये या समद्यानी तुला लय त्रास दिलेला दिसतोय, म्हणून तू तांब्या फेकून हाणला आणि तो नेमका मला लागला. अगं जरा ह्यांच्यावर बी नेम धर कधीतरी. मला काय दिसतंय वे तवा नेम धरून मारायला? अगं आहे, तुला दिसत नाही ना, म्हणून त्याचाच ही समधी फायदा घेतात. आमचं लई काळीच तुटतं बघ तुझ्यासाठी, म्हणून तर 10 वेळा खेट घालत येतो इथं मिंदपणामुळं. तर मला बी लय काळजी आहे घरादाराची, म्हणून तर इथं येतो आम्ही सारखं. डिंपल साठी एक चांगलं स्थळ बी आणलंय आता. आहे, तुला सांगते इतकं देखणं पोर हाय ते, आणि दुसवट्याचं बी नाही, आणि लई पैशावालं हाय. इतकं भारी पोर आहे, काय सांगू तुला मी. अगं आत्या, अगं लागलंय तुला. हा गाय दाजी,
पाहुणं कुठला आहे? होय, आपल्याच पाहुण्यातला आहे. आपल्याला लई इज्जत आहे तिथं. नुसतं त्यांच्याकडे निघालो तर वाटत चादरा टाकते ती आपल्या पायाला घाण लागू नये म्हणून. त्यांच्या घरी जरी निघालो तरी घराला एसी बसली ती एसी. घरातनं बाहेर पडताना दारात 10 गाड्या उभ्या करते ती आपल्याला जायलासाठी. लई इज्जत आहे आपली, आपल्या शब्दाच्या बाहेर नाहीत. हा, लगेच लगीन लावून टाकू डिंपलचं तिथं. त्याची काय बी गरज नाही. आम्ही आमच्या मुलीसाठी दिसायला चांगला, हुशार, पैसेवाला मुलगा शोधलाय. लवकरच तुम्हाला लग्नाची पत्रिका पाठवती. अगं हाय, इकडे एवढं समज झालं आणि आम्हाला कुणी बी काय बोललं नाही आणि तू बी नाही सांगितलं अजिबात. अगं तुला सांगायला मला तर माहित पाहिजे ना. मला पण आताच कळतंय. जिथे पण नाही गोडीन मेल्यावर दावत उडी अशी गत झाली आहे माझी. घ्या, म्हणजे चांगलाच लपून छपून कारभार चाललाय की यांचा. काय रे बाबू, आता कुठला लखपती जावई तुला मिळालाय जरा आम्हाला कळू तरी दे. लखपती जावई हाय माझा. गुणानं रूपानं समद्या गोष्टीत उजवा हाय. कोण आहे तो? मला कसं कळलं नाही? कुठनं हुडकलाय त्याला? हुडकाय कशाला लागतंय? ज्याचा कोणी नसतो त्याचा देवच असतो. आता देवालाच काळजी माझ्या डिंपलची. देवानच पाठवलाय चांगला देव माणूस माझ्या डिंपलसाठी. आणि तो मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून डॉक्टरच आहेत. काय? कंपाऊंडर? काय? लागलंय तुला? गपना मुडद्या, माहितीये मला लागलंय. धागाला नको सांगू. लागलंय जा खप तिकडं. ताई, हा बोला ना. ते बाबा कुठे राहतात? हे बाबा हा, ते तिकडे पलीकडे. पलीकडे. हा तिकडे. थँक्यू. हा पुढे आहे का? ताई, हे बाबा कुठे राहतात? बाबा इथे राहतात. इथे? हा हा इथे. ताई, एक मिनिट. या बाबांबद्दल काय सांगू शकाल? हो, मुलीला शोधायला म्हणून गेले होते पण अजून काय आलेच नाहीत बघा. बरं, त्यांच्या मुलीबद्दल काय सांगू शकाल? रूपा ना? हा. अहो, रूपा स्वभावाने खूप गोड आहे मुलगी आणि कष्टाळू पण आहे. स्वतःचं बी पोट भरायची आणि बेवड्या बापाचं पण पोट भरायची. इथंच बघा चौकामध्ये पुतळा आहे आणि पुतळ्याच्या उजव्या बाजूला तिचा दवाखाना आहे. त्या दवाखान्यात ती कामाला होती बघा. इथे? तुम्ही एवढी चौकशी का करताय? तुम्ही काय त्यांचे नातेवाईक आहात का? नाही, मी इन्स्पेक्टर आहे. रुपाचे बाबा तिला गावाला शोधायला आले होते आणि तिथेच त्यांचा मृत्यू झालाय. बरं, रुपा इथे आलीच तर तिला हे सांगा. हे माझं कार्ड आहे. ती इथे आलीस तर या नंबरवर फोन करा मला. ठीक आहे? या इन्स्पेक्टरला हलक्यात घेऊन चुकलं माझं. वेळीच त्याचा काटा काढला पाहिजे होता. या वाड्यात जास्त वेळ वाया घालवण्यात अर्थ नाही. आता मला लवकरात लवकर मुंबईला निघावं लागेल. डॉक्टर, ए डॉक्टर, खाली येतो का नाही का मी वर? काय मध्येच या वाड्यातली माणसं डोक्यात जायला लागलीत माझ्या. येतोय का नाही? हॅलो, काय झालं?
बॅग घेऊन कुठं निघालाय? माझं भाडं दिल्याशिवाय या वाड्याच्या बाहेर तुला पाऊल टाकू देणार नाही. माझं महत्वाचं काम आहे म्हणून मुंबईला निघालोय मी. तुम्ही मुंबईला जा, नाही तर तिकडे दुबईला जा. माझं 3 महिन्याचं भाडं द्या आणि मग जायचं तिकडे जावा. पैशाच काय विचारत बसलीस? ते लग्नाबद्दल विचार. काय हो डॉक्टर, आमचा वाडा खामटायचा चांगला डाव केलाय की तुम्ही. आमच्या डिंपलशी लग्न करायचंय. माझ्या भावाला आणि भावजाईला चांगलाच गंडा घातला की तुम्ही. तुम्हाला काय वाटलं या वाड्याचा जावई झाल्यावर भाडं द्यायचं काय टळल होय आणि वाडा हडप करता येईल? नाही 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 नाही, ते मी अजिबात होऊ देणार नाही. मंगलताई काय ऐकतोय मी हे? तुम्ही हे बघा, तुमच्या प्रश्नांची उत्तर द्यायला माझ्याकडे अजिबात वेळ नाहीये. मला उशीर होतोय. भाऊ दादा प्लीज समजून सांगा यांना. थांब, त्यो काय सांगल त्याच्या दाताच्या घुगऱ्या करून त्याच्या घशात घालेल मी. मी मोठी आहे, अंगा खांद्यावर खेळवलाय त्याला. त्यो काय बोलाल मला? पहिलं मला माझा पैसा द्या. अक्का, भाड्याच्या पैशाची काळजी करू नका, येळेवर मिळत जाईल तुम्हाला. मंगलताई भाड्याचं नाही, लग्नाबद्दल सांगा. लग्नाचं काय सांगा? मी हे लग्न अजिबात होऊन देणार नाही. त्या डिंपीला हिरे ढकलीन पण तुझ्याशी लग्न करून देणार नाही. बांधला म्हणीन झाला धनी, एवढं सोपं आहे वय रे? त्या बाबूला आणि मंगलला एक काय अक्कल नाही. तुझी काय अक्कल शान खायला गेली वय? आजी तुम्ही ऐका माझं काहीतरी. काय तुझं ऐका? तुझ्या किरडीचा मोडला बांबू, तुझं मड बसवलं, तुझं भीती संघ, तुझी झाली बुडकी, तुला उठला गोळा, तुला आली पटकी, तुला तुझी किरडी ढासाळी तुझी. आत्या, अहो किती बोलताल? हे तू तर ग बस ग. नवऱ्या परत बायको मोठी मुसाळ घेऊन लागली पाठी, कुणाला विचारून लगेच ठरवलं ग? डिंपे, अगं तुझ्या डोक्यात काय किड पडल्यात वय? त्या कंपाऊंडर संघ लगीन करण्यापेक्षा मुंबईला पळून गेली तिथे काय वाईट होतं वय ग? आई ग बस घे, का डोकं आपटून जीव देऊ आता? अरे डोकं आपणल्याशिवाय तुला काय येत आहे का? ये इकडे, मीच तुझं डोकं आपटते. माझा जीव गेला तरी चालेल पण मी हे लगीन होऊन देणार नाही. नकोच होऊन देऊ आहे. अगं पैशा पाय पुरीच्या आयुष्याचं मातेर करायला निघालेत ही लोक. बघ त्या डिंपलच्या तोंडाकडे बघून बघ, कसं वाटतंय तुला? तिला बी लगीन नाही करायचं? नाही, असं काय नाही. आहे पहिली हिलाच तू डबऱ्यात घाल, ही बी आईवानीच झाली. नक्त पोरग बी सांगेल की हा डॉक्टर ह्यांना फसवतोय, पण यांच्या डोळ्यावर नुसती पैशाची मस्ती चढली आहे ना. खरं बा, असले आई बाप ना मी जगात पाहिलं नाही. या जागी जर तिची सख्खी आई असती ना तर तिने असं हुन बी दिलं नसतं. अगं मम्मी, डॉक्टरांकडे लय म्हणजे लय पैसे आहेत. अगं मी बघितलंय. अहो डॉक्टर, अहो ते उंद्या त्याला द्या की पैसे. अहो आल्यापासून लय डोकं उठवलंय हो. पैसे घेतल्यावर जाईल तरी इथनं. द्या द्या. टोण्या, अरे वेडा आहेस का तू? माझ्याकडे पैसे असं दिले नसते का मी? आणि तुम्ही मगापासून काय लावलं लग्न लग्न लग्न? मी तुम्हाला स्पष्ट भाषेत सांगतो, माझा या लग्नाला नकार आहे. झालं तुमचं समाधान? अरे देवा. डॉक्टर, मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचंय. चला. बया मंगले, एवढ्या पुरी पाहिल्या, बर तुझ्या पुरी सारखी आपाट पुरगी कुठं नाही पाहिली. इथं एवढी आपली आई आहे, बाप आहे, मावळण आहे, त्याची तिला हाय का जरा तरी भीती? गेली त्या डॉक्टर संग लगी बाहेर. काय डॉक्टर, तुम्ही आमच्या आत्याचं बोलणं का मनावर घेताय? तिला घाबरायची अजिबात गरज नाही. मी बरोबर तिच्याशी बोलते, मग बघू कशी लग्नाला नाही म्हणती. मी ते नाही म्हणत, मी लग्नाला नाही म्हणतोय. मला माहित आहे तुम्ही आमच्या आत्याला घाबरून लग्नाला नाही म्हणताय ना. तुम्ही नका टेन्शन घेऊ, मी बरोबर तिला गंडवते. एक आयडिया,
मी आहे ना घरातल्यांच्या समोर जाते आणि त्यांना सांगते मी तुम्हारे बच्चे की माँ बनने वाली हूं. मग ते लग्नाला नाही म्हणणारच नाही. पावळतेस का ग? काही बडबडतेस का? पिक्चर जरा कमी बघत जा. नको तिथे अक्कल चालते तुझी. बया मंगले, बघ बया तुझा जावय अजून तर कुठं लग्नाचा पत्त्या बी नाही. तोच पुरीला कसा दापट ठेवतोय. आव तुम्ही वर जावा आणि समजा सामान फेकून द्या त्या डॉक्टरचं. बघू आपलं पैसे कसं देत नाही तो. होय, आता सगळी खोली लगेच रिकामी करतो बघ. ओ थांबा मी बी आलो. ओ डॉक्टर तुमचं सगळं सामान गेलं बघा. अहो ऐका, तुम्ही कोणी वर जाऊ नका प्लीज. मंगलताई बाबा काय चाललंय हे? ए गप रे तू. बाबू मंगल काय बोलल? माझा वाडा आहे. त्याचं सगळं सामान फेकून आणि त्याला वाड्यात ना हाकलून. सोडा सोडा तुम्ही. आजी बघ आणली बघ सुटकेस. मग वत राखेल पेटवून बस शकत. मम्मी राखेल कुठे आहे ग? चाललं असतं तुझं. टोन्या उघडते बॅग आणि इकडे बघू. आवाज त्या टोन्या उघडते बॅग. अगं आजी कवाचीच उघडली या. ही घे. आणि इकडे ती त्यातले कापड मी फेकून देते. आवाज त्या आपल्या ठेवणीतली कापड आहेत. काय तुझा मोडता बसवला तुझा. आत्या गवसा बघू ठेवा खाली. आव तुम्हाला सांगितलं काय तुम्ही करताय काय? त्या डॉक्टरचं सामान आणा समजा खाली. एक मिनिट, कोणी कुठेही जाणार नाही. तुम्हाला 3 महिन्यांचं भाडं पाहिजे ना? मी 6 महिन्यांचं देतो. काय हो 6 महिन्याचं किती भाडं होतं? आव राहू द्या. बरं डॉक्टर चला द्या बरं पाठदिशी पैसे. हे बघा आम्हाला काय करायचंय तुमच्या सामानाचं. आम्ही आपली साधी माणसं. आम्हाला तुम्ही पैसे द्या, आम्ही निघून जातो. आणि जर का आम्हाला आज पैसे नाही मिळालं मग आजच्या आज वाड्यातून बाहेर जायची तयारी ठेवायची मग तुम्ही. हा येस मैं कमी डॉक्टर. या. बोला काय होतंय? नाही मला काही होत नाहीये. मी इन्स्पेक्टर रणजित चव्हाण. मला देवीसिंगची माहिती हवी आहे. एक नंबरचा मवाली माणूस होता तो. मला तर त्याचं नाव घेऊशी वाटत नाहीये. मला माझाच राग येतोय की त्याला कामाला का ठेवलंय. माझ्या मागे तो पेशंटला फसवायचा, त्यांच्याकडून जास्तीचे पैसे उकळायचा. कित्येक लोकांच्या फीसचे पैसे त्यांनी हडप केलेत. कधी कधी पेशंटला तपासून तो त्यांच्या जीवाशी पण खेळायचा. हे सगळं समजल्यावर मी त्याला जाब विचारला. त्यानं माझ्यावरच हल्ला केला आणि पळून गेला. बरं त्याच्यासोबत कोणी रुपाली नावाची मुलगी होती का? रुपाली एकदम चांगली मुलगी, कामालाही चांगली होती ती. पण तिचं नशीबच खराब म्हणून ही देवीसिंगच्या जाळ्यात अडकली. तुमच्याकडे त्याचा एखादा फोटो आहे का? फोटो? हा हा, त्याला कामावर ठेवलं त्यावेळेला त्याच्याकडनं एक फॉर्म भरून घेतला होता मी. अच्छा. सोबत त्याचे 2 फोटो पण आहेत. प्लीज प्लीज मला दाखवा. बघतो एक मिनिट. डॉक्टर अजित कुमार देव. कोण डॉक्टर अजित कुमार देव? हा तर देवी सिंग आहे, आमच्या इथला कंपाऊंडर.
मी अजित, डॉक्टर अजित कुमार देव. या गावातले सगळे लोक मला देव माणूस म्हणतात. एक मिनिट, तुम्ही कुठे निघालात? बरं, आजीला असं का वाटतंय की तुम्ही मंजूला मारलंय? हा देवी सिंग नाही आहे. व्हॉट? इन्स्पेक्टर साहेब, एक विचारायचं होतं. तुमचा खरंच माझ्यावर संशय आहे? तुला आता मी सोडणार नाही देवी सिंग उर्फ अजित कुमार देव. थँक्यू व्हेरी मच डॉक्टर. एवढेचे पैसे नाही पुरणार मला. मला मुंबईत खर्च करण्यासाठी आणखी पैसे लागतील. काय करू? डिंपल नाही, ती नाही देणार. खूप चालू आहे मुलगी आणि माझेही पैसे दिव्याच्या घरात अडकलेत. आज सगळ्याच अडचणी एकत्र कशा काय आल्यात? ह्या बाईला पण भाडं मागायला आजच यायचं होतं. हिला पैसे नाही दिले तर ही बाई वाड्याच्या बाहेर पडू देणार नाही मला. आता दिव्याच्या घरातून पैसे काढणे हा एकच मार्ग आहे माझ्याकडे. काहीही झालं तरी तिथून पैसे काढावेच लागतील. लावा, अजून वाट लावा आमच्या घराची. तुम्हाला ना आमचं काय चांगलं झालेलं बघवत नाही. वाटुळं करा आमचं, त्या बिगर तुमचं मन भरायचं नाही. काय ग, काय वाटुळं केलं तुमचं? उलट तुमचं सगळं चांगलं व्हावं ना म्हणून माझ्या नवऱ्यानं एवढं चांगलं तालेवर स्थळ आणलं होतं तुझ्या डिंपीसाठी. सांगितलं कुणी होतं तुम्हाला आणायला? बाबू, बघतोयस ना तुझी मैना कशी टमाटामा टमाटामा बोलायला लागली ती. अरे तुझ्यासाठी आतड तुटत र म्हणून एवढं समज करायचं. पण ह्या तुझ्या बायकोला त्याची अजिबात कदर नाहीये. अहो मामी. काय का तोंड्या? बाबू, पटपटीला किक मारस मी वेगळ्या पगारानं माणूस नेमलाय. एवढं तालीवर जीवन आहे आपलं. हो, पण हे तर कोणाला किंमतच नाही. तरी पण मी डिंपलसाठी एक चांगलं स्थळ बघतोय. त्याचं काय नाही ह्यांना. यांचं समजायचं चांगलं व्हावं म्हणून आम्ही राबतोय. जीवाचं पार रान करतोय. काय बी त्याची जाणीव नाही ह्यांना. बघितलं आजवर काय चांगलं केलंय ती. एवढ्या कष्टानं डॉक्टरांना तयार केलं होतं लग्नाला, पण आता तुमच्यामुळे नाही म्हणते आली ती. माझ्या डिंपलचं जर त्यांच्याशी लगीन नाही ना झालं तर तुम्ही हान मी आहे. मी बी बघते त्या डॉक्टरचं आणि डिंपीचं लग्न होतंयच कसं. हा, मी बी माझ्या नातीचं लगीन त्या कंपाऊंडर बरोबर होऊन देणार नाही. वाटोळ्या खोराचा नाश करेल सगळ्या घरात आला. वंदे, जरा बाहेर चल, महत्वाचं बोलायचंय. काय बोलायचं ते हिथंच बोला. अगं तू तरी इज्जत ठेव, माझी नवरा आहे तुझा मी. चला, सोडणार नाही पण ह्यांना. हा, काय हो, कशाला इकडे बोलवलं मला? अगं किती भांडणं करशील हा, जरा थंड घे की. तुला जर अटॅक बिटॅक आला तर मलाच खर्च करावा लागल. तुम्हाला कशाला खर्चात पाडीन? एवढं डॉक्टर आहे की इथं, त्याच्याकडनं फुकटात इलाज करून घेईल. आपल्याच वाड्यात राहतोय ना, त्याला काय असं सोडते होय मी? पण नाही, आज ना मी डिंपीचं लगीन मोडल्याशिवाय इथं हलणारच नाही. आपण तो नाही करणार म्हटला ना. तो नाही म्हणून काय उपयोग? ती मंगली आहे ना, ती बराबर लगीन लावील त्याच्या बरोबर. तिच्याकडनं नाही आलं पाहिजे. डिंपलचं लगीन डॉक्टर बरोबर लावत असं तर लावू दे की. तुम्ही काही गपचिप घेऊन देऊन आला का काय हो? नाही. अहो, त्या स्थळाकडनं आपल्याला 2 लाख रुपये मिळणार आहेत. डिंपीचं लग्न जुळलं तर त्या 2 लाखावर काय पाणी सोडायचं का? मी कुठं नाही म्हटलं. आपण डिंपलचं लगीन डॉक्टर बरोबर लावू. डॉक्टरकडे उकळू की 2 लाख रुपये. अगो बया, खरंच की, हे तर माझ्या ध्यानातच नाही आलं. कसलं हुशार आहे हो तुम्ही. हे भारी, एका दगडात 2 पक्षी. म्हणजे मंगल बी खुश आणि आपल्या बी खिशात पैसे देतात. अहो, लागला ना डोक्याला, तांब्या बसला एक तर डोक्यात.
त्या आईवरून आठवलं तुझ्या आईचं काय करायचं? हो मायरा मायरा एकटीच आहेस घरी? अरे डॉक्टर, मॅडम नाही आहेत घरी. मायराची आठवण आली होती म्हणून मी इथे आलो. तुम्ही तुमची कामं करा, हरकत नाही. अच्छा, तुम्ही काय घेणार? चहा कॉफी? नाही, काही नको, थँक्यू. अच्छा, तुम्ही बसा. काय लागलं तर मला सांगा, मी आहेच इथं वरती. हो. डॉक्टर अंकल, तुम्ही चहा कॉफी घेणार? आपण इथे नको खेळूया, चल आतमध्ये जाऊ. किती बोरिंग आहे इथे. हो. मी हा टेडी लपवतो, तू शोधून दाखवायचा. चल डोळे बंद कर. आधी मी लपवणार, तुम्ही डोळे बंद करा. बरं ठीक आहे, धर. डोळे बंद करा तू. तुम्ही चिटिंग करताय डॉक्टर अंकल. तुम्ही बाहेर जा, मी लपवते टेडी. बर. मायरा, झालं का? नाही. या डॉक्टर अंकल. मायरा, कुठे लपवलास टेडी? कुठे ठेवलेस? इकडे. सापडला. एक काम कर, आता मी लपवतो, तू बाहेर जा. अरे हा डॉक्टर अजून कसा आला नाही ग? का कुठल्या खजिन्यातलं पैसे हुडकून आणतोय का काय? खजिनाच आहे त्यांच्याकडं, मी बघितलंय की. सोन्या, उगाच माहित नसताना काय बी बोलत जाऊ नकोस. टोन्या, मला जावशील कर तो खजिना. अरे आपल्याच वाड्यात कुठतरी पुरल्याला घावला असेल त्याला. लोकांचं खायला कमी करायचं नाही तो, आपलंच खाऊन गोड बोलून आपल्याला धांद्याला लावल. आपण दोघं भाऊ आणि गटोळ्याला हात लक लाव, अशी गत आहे त्याची. अहो जरा बघा ना जाऊन, तर डॉक्टर कसा अजून खाली आला नाही तो. आता त्याला गचोऱ्याला धरूनच खाली घेऊन येतो. अजून त्यानं माझा राग बघितलाय कुठं? तर आलाय मोठा रागाचा, खिशात नाही आणा मला बाजीराव माना. डॉक्टर, 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 हे बंडल द्या माझ्याकडं. नुसत्या नोटाची हवा घेऊन सांगतो किती पैसे येते ती. डॉक्टर, 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 डॉक्टर. इथं तर कुठं दिसना, कुठे गेलं?
सोन्या म्हणला तसं काय इथं खजिना तर लपविला नसेल कुठं. अहो खाली या लवकर. काय करताय आलो, तिथं? आलो. या लवकर या बरं. तू कुठे गेला? पळालं काय? डॉक्टर पळालं, डॉक्टर पळालं, डॉक्टर पळालं. ए खजिना आणलाय, खजिना मामानं खजिना आणलाय. हे गबाय, डॉक्टर पळालं. हे खरं डॉक्टर पळालं. हार द्यावा. अहो काय ही बया मंगले, असला कसला पळपुटा जावई हुडकलास ग? पैसा आणायला म्हणून गेला तिकडच गायब झाला. कोण कुठला ना त्याच्या आईचा पत्ता ना बापाचा पत्ता. अगं निदान खानदान तरी कुठली चौकशी करायची ना, का निघाली लगी पुरीचं लगीन लावायला. आम्ही आमचं बघू, तुम्ही नका सांगू आम्हाला. आणि हे जर लग्नाच्या दिवशी पळून गेला असतं तर काय केलं असतं ग? माझ्या भाचीचं वाटोळ झालं असतं. अरे बाबू, तो कंपाऊंडर माझा दागिने घेऊन तर पळाला नाही ना? अरे बघ लवकर. अहो आत्या, काय बी बोलू नका. त्यांच्याकडे मस्त पैसा आहे, ती कशाला पळून जाते? असतील दवाखान्यातच. नाहीतर काय, एवढा कालवा करायची काय गरज आहे? तुझंच पैसा आणायला गेलेत ते. आता कालवा बी मॅच करायला लागले का? आहे बघतीयस ना? अगं साधा माझ्या गळ्यातून आवाज तरी निघतोय का सांग बरं? मी आपली गरीब गायगत येते, गरीब गायगत जाते. बया आहे, तू गेल्यावर ना माझं काय बी खरं नाही बघ. मी कशाला जातीया? त्या कंपाऊंडरचं मड बशिल्याशिवाय मी जाणार नाही बघ. जाऊस नगस. तू गेली ना तर ह्या वाड्यात माझं कोणी बी नाही बघ. आता तूच बघ ना, एवढ्या वेळ मी बोलते, माझा घसा सुकलाय, पण हाय का मला चहाचं विचारतय का कोण, का पाण्याचं विचारतय? अगं माझं सोड, माझ्या नवऱ्याला बी कोण विचारतय का बघ की. तर मी चहा प्यायला यावं म्हणून लोक वरीच वरीच माझी वाट बघते ती. इथं ह्यांचं एवढं चांगलं नशीब, मी स्वतःहून आलोय तरी पण ह्यांना काय कदरच नाही. तर तू मोठा कर्तृत्वान देखना जावाय नाही का? आणती चहा आणती. मी बोलल्यावर गेली, स्वतःला तर कधी सुचत नाही. अहो तो डॉक्टर जर आला नाही तर काय करायचं आपण? डॉक्टरांनी एवढा वेळ का लागतोय? कुठल्या अडचणीत तर गावलं नसतील ना ते? डॉक्टर अंकल झालं का? डॉक्टर, इथे काय करताय तुम्ही? झालं का डॉक्टर अंकल? नाही अजून. टेडी लपवत आहे. पण टेडी तर खाली आहे. हो, त्यासाठी जागा करत होतो. द्याल का प्लीज? थँक्यू. मायरा ये. शोधू? हो. मी तुम्हाला भेटायला येणारच होते. बरं झालं तुम्ही आलात.
ऍक्च्युली मलाच मायराची आठवण आली होती. क्लिनिकमध्ये पेशंटही नव्हते म्हणून मग मी आलो. काय झालं? तुम्ही कसल्या टेन्शन मध्ये आहात का? एवढा घाम का आलाय? मी नाही, तिला टेडी सापडेल की नाही बाकी काही नाही. घ्या चवना ढवत्या चहाला. मम्मी चाले जाग झालाय बघ. आव फेऱ्या मारून मारून पाय दुखायला लागलं. चहा बी मी आता उभ्यानच पिली. उठा की जरा. अख्खा दिवस गेला. हा डॉक्टर गेलाय पैसा आणायला. सकाळपासनं वाट बघतोय त्याची. काय नोटा काय आता छापून आणतोय का काय त्यो? अगं अक्का येत्याल डॉक्टर, तुला काय एवढी घाई झाली? मला तर वाटतंय ते डॉक्टर बळच असं करतोय. त्याला असं वाटतं असलं आम्ही वाट बघून बघून निघून जावं इथनं. मी बरं सोडील पैसा. उद्या येईल आणि पैसा घेतल्याशिवाय राहणार नाही. उद्या यायची गरज नाही, मी पैसे पाठवून देते ह्यांच्याकडं. अगो बया बाबू, म्हणजे आता काही घरातलं समजा यावर बघायला लागली का काय? काय काय या घरात तुझं काय चालत नाही वाटतं? माझं काय चालतंय बाया? शेजारणीला लुगडं घरातलं उघड अशी गत झाली आहे माझी. तू काय बी काळजी करू नकोस, मी आहे ना. आज जर का त्या डॉक्टरनी पैसे नाही ना दिलं तर समजा सामान त्याचं आजच्याच घराच्या बाहेर फेकून देते का नाही बघ. नावाची वंदी आहे मी. अगं तू नाही दिले तर मी फेकून देते. माझ्या नातीचं लगीन करायला निघाल्यात ही. बघतेच कसं लगीन होतंय ते. ना त्याची लाकडं मसनात पोचवली ना तर बघच तू. बघ त्याची किरडी तिथं ठासाळते चांगली. त्याचं मडच बसवते बघ. त्याला डबऱ्यात घालते का नाही बघ तो. डॉक्टर अंकल कुठे लपवलाय? इकडे बघ. मी तुझा फोन कट करतोय याचा अर्थ मी कामात. एवढं साधं कळत नाही का ग तुला? अहो डॉक्टर, माझं बी काम आहे म्हणून मी सारखं फोन करते ना. तुम्ही लवकर वाढ्यात या डॉक्टर, नाही तर तुमचं सगळं बाड बिस्तार माझ्या आत्या मामा फेकून देतील. या लवकर. काय वाय हे बघ, तू पैसे घेतेस ना माझ्याकडून, मग तिकडचे प्रॉब्लेम तू सॉल्व्ह कर. मला अजून प्रॉब्लेम नको आहेत. मला मुंबईला निघायचंय. मी माझं इकडचं काम करून तिकडे येतो. बाय. डॉक्टर काय चाललंय काय आज तुमचं? हे टेडी काढत होतो. सापडलं नसतं तर मायरा रडत बसली असते ना आणि उगाच तुम्हाला त्रास झाला असता म्हणून. थँक्यू. किती काळजी करता तुम्ही महाराजची आणि माझी सुद्धा. इंस्पेक्टर, सस्पेंड का मतलब आपको समझ नहीं आता?
तुम्ही ड्युटीवर जॉईन व्हाल तेव्हाच माझ्याशी बोला आता. मॅम मला तुम्हाला काहीतरी महत्वाचं सांगायचं आहे आणि तसा माझ्याकडे पुरावाही आहे. मला तुमचं काहीच ऐकायचं नाहीये. तुमच्याकडे पुरावे आहेत तर ते घेऊन या आधी, मग बोलूया आपण. आणि हा, सस्पेंड झाल्यानंतर बेल्ट आणि गन जमा करावं लागतं. तुम्ही ते अजून केलेलं नाहीये का? कधी करणार आहात? मला आजच्या आज ते जमा झाले पाहिजे. ऐका तरी मॅम माझा. हॅलो हॅलो. काय झालं? काही टेन्शन आहे का? नथिंग. बरं ठीक आहे, चला मी येतो. का? काय झालं? बसा ना, आपण बोलूया. नाही, मी थांबलो असतो पण डिम्पलचा फोन आला होता. इमर्जन्सी क्लिनिकमध्ये निघावं लागेल. बाय. डिम्पल, आज भात वाढ की बा आम्हाला. वाढा जरा अजून. हा. तुला देऊ का भात? आता एवढं प्रेमाने विचारतीस तर वाढवाय थोडस. मंगले मला देवारान. लगा बाबू, मी एखाद्या घरी जेवायला जायचं म्हणलं नाही, लोक बकरं कोंबडं असा बेत करते. मी त्यांच्या घरी कधी एकदा जाऊन जेवतोय असं त्यांना वाटतं. पण लगा काय तुझ्या घरी हिला पानसट जेवण केलंय? आयो, चांगल्या 3 भाकऱ्या हाणल्या, वरनं एकटूक भात बी खाल्ला आणि एवढं खाऊन बी म्हणतात काय पानसट जेवण केलंय. बघितलंस काय? आता माझ्या नवऱ्याचं जेवण बी काढायला लागल्यात. टोन्या, गप जेव पुढे बघून. अगं अक्का, एवढं चांगलं जेवण केलंय माझ्या बायकोनं, नाव ठेवायची काही गरज आहे का ग? घ्या, अंगा खांद्यावर लहानपणापासून ह्याला खेळवलं आणि ह्यो आता बायकोची बाजू घेऊन माझ्याशी भांडायला निघालाय. ए गपजो. आल्यापासून नुसता कालवा चाललाय. तुझं काय पित उसळलंय होय ग? यायचं खायचं, कालवा करून जायचं. नाजूक नारंग खायचा अपकाचा मार. गप बस ग. बोल, आता तूच बोलायची बाकी राहिली होती. अगं, तुझ्या वडीने जीव तुटतो ना म्हणून इथं येते. मला काय पैशाला कमी नाहीये. हा, तुला वाटत असेल मी फक्त भाडं न्यायला येते. अगं, भाडं फक्त निमित्त असतंय. मला पैशाला काय बी कमी नाही. आगलाव त्या पैशाला नेऊन. आता तर भाडं आलं ना, त्याचा एक बी मी पैसा घेणार नाही. जा. आलो, डॉक्टर आलो, डॉक्टर आलो. जरा 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 मला. हे घ्या तुमचे पैसे. हा, मी म्हणले होते ना, डॉक्टर शब्दाचं पक्क आहे, कधीच फसवणार नाही ते. बघा दिलं की नाही पैसे. झालं तुमच्या मनासारखं. आता प्लीज मला डिस्टर्ब करू नका. आव आधी इकडं. चला पहिले वर चल. डॉक्टर, एवढा घाई कुठे निघालाय? माझं एक महत्वाचं काम आहे. आमचं बी एक महत्वाचं काम आहे.
हो आता माझ्याकडे वेळ नाही, आपण नंतर बोला सर का. थांबा जरा. आता तुम्ही मुंबईहून येणार कधी, आपली भेट होणार कधी? नको नको, लय उशीर होईल. आणि हे बघा, आम्ही जे सांगणार आहे ना ते तुमच्या फायद्याचं आहे. माझा फायदा? बोला पटकन बोला, काय? हे बघा, आमची आई तुमचं डिंपलशी लगीन काय लावून देणार नाही, पण मला माहिती आहे तुम्हाला डिंपल लय आवडती. आता तुम्हाला जर डिंपलशी लगीन करायचं असेल तर काय काळजी करू नका, आम्ही लगीन लावून देऊ. हा, तुम्ही तुमच्या कामावर लक्ष द्या फक्त, बाकी समजा आम्ही बघून घेऊ. त्या बदल्यात तुम्ही फक्त एवढं करायचं, आम्हाला 2 लाख द्यायचं. काय तुम्हा दोघांना काय वेळ लागलाय का? आणि तुम्हाला कोण म्हणालं मला डिंपल आवडते? मला काही तिच्याशी लग्न करायचं नाहीये. असं कसं नाही करायचं? नाही करायचं. हे पहा, तुम्हाला वाटेल त्या मुलाशी तिचं लग्न लावून द्या, मला काही फरक पडत नाही. सर का बाजूला व्हा. वंदे, गेलं आपलं 2 लाख. ग बसा, सारखा आपला नाही नाही नाहीचा पाडा लावलाय. बरं या, इथं काय घावते का बघू आपण. अय, होडागलंय सगळं, काय नाही इथं. आई म्हणती ना तेच बरोबर आहे. काय काय तोंड्या तू तर बजारे लवकर चल, मुंबईची गाडी सुटायची नाही तर. अहो डॉक्टर, तुम्ही का नाही टेन्शनच घेऊ नका. मी असताना गाडी गेली का नाही तर घाटात ताणून धरेन. हा, नाहीतर कशाला. अहो आता कुठं गाडी डेपोत आली असेल, कंडक्टर ड्रायव्हर चेंज होणार, गाडी थंडगार होणार आणि मग गाडी निघणार, आणि त्याला बी कमीत कमी 20 मिनिटाचा वेळ आहे अजून. हा, अरे पण 20 मिनिटं आपण गाडीवरती प्रवास करायचा का? चल लवकर. अरे बजा, वय वय वय, मागच्या गाड्या पुढे चालल्या, चल लवकर. बजा इकडे इकडे नाम्या. बोल की. लगा तूच मला करा दोस्त. चल मला मॉलकडे सोड. ए माकडा, अरे मी काही तुला न्यायला नाही आलो. मागे बघ कोण आहे. डॉक्टर साहेब मुंबईला झाले, त्यांना सोडायला आलोय. मुंबईला माझी उधारी. तुझी काढू का उधारी का किती? लगा ते काय कायमचं चाललंय वैर मुंबईला. येताल की परत? येताल काय? मग ठीक आहे. अरे अर्धा तास थांब, डॉक्टरांची गाडी हल्ली का नाही, दोघं गावात संघ जाऊ. अर्धा तास काही अड लागले वय? एवढ्या वेळ कोण थांबल? अरे कोणाला हुडकतोय? अरे ते चव्हाण साहेब मुंबई पासून सोबत होते, कुठं गावाना झालंय काय माहित. चव्हाण साहेब? अरे इन्स्पेक्टर रणजित चव्हाण, ते सोबतच होते. म्हणलं त्यांना गाडी घ्यायला येईल, त्याच्यातनं जाऊ बसून. पण ते काय कुठं दिसना झालेत. गाडीतनं पण गडबडीत उतरलेत. नाम्या, आपले चव्हाण साहेब. हा, इन्स्पेक्टर आपले. हा वय तेच. तुझ्या गाडीतून आले? हो. काय बोलले का ते? त्यांनी काय सांगितलं, विचारलं काही? नाही ना, 2 सीट सोडून बसले होते, पण लय खुश दिसत होते बघ. हा, अरे चहा प्यायला गाडी थांबली होती की नाही, तेव्हा मला ते बोलले, तुझी मैत्रीण म्हणजे आपली मंजू, तिचा खुनी लवकरच शोधून काढणार आहे. इन्स्पेक्टर गावात आलाय, खुश दिसत होता. म्हणजे नक्कीच त्याच्या हाती माझ्याबद्दल काहीतरी लागलं असणार. आता मुंबईला जाऊन काहीच फायदा नाही. डॉक्टर जातील ना, मला ये सोडून. चल. ए दाताळा, तुला जर घाई झाली सक नाही, बुडाला पाय लावून गावात सोडतो. गाडी हल्ल्याशिवाय बाजा इथनं हालत नसतोय बघा. असं म्हणतोय? ठीक आहे, मग काय जातो आपलं वाडापनं. चल मग. इन्स्पेक्टर वाड्यात पोहोचायच्या आधी मला काहीतरी केलं पाहिजे. तो पुरावे गोळा करण्यासाठी नक्कीच तिथे जाणार. जातो. डॉक्टर, गाडी आली की नाही? बजा, ज्या ठिकाणी जायचं होतं ते काम कॅन्सल झालं. आपण वाड्याजवळ पर. चल. लागा लागा लागा, बेस्ट काम झालं बघा. म्हणजे गाडीत बसून तिकीट काढून कळलं असतं का नाही, पैसे वाया गेले असते आणि तुम्हाला कुठं उतरावं बी लागलं असतं. बरं झालं, चला तुम्हाला वाड्याला सोडतो. चल चल लवकर. चला.
बजा आई बजा ए यो काय मुंबईला घेऊन चालला काय डॉक्टरला आता? या घराला ना कुणाचाच कुणाला थांग पत्ता नाही. आजी काय ग नटवे? हे घे तुझ्यासाठी चहा आणलाय. लेकी संग बोलून लय घासा सुकला असेल हो तुझा. हा मग माझी वंदी हायच लय गुणाची. तिच्यासारखी समजूतदार बाई अख्ख्या जिल्ह्यात घावायची नाही. तर वाड्यात आली तर नुसतं गोंधळच घालत असती. आता ते दोघं नाहीत तर वाडा कसला शांत वाटतोय. तर तुम्ही लय सुतळाक नाही का? डाक झाला जुना पतिवर्ता म्हणा असे गत आहे तुम्हाला. अगं तुझा मोबाईल फुटला का काय? गपस. हा मी तुम्हाला काही फोटो पाठवलेत. त्या नावाच्या व्यक्तीने डॉक्टरेट पास केली का बघा जरा. आणि सर्टिफिकेट खोटीत का खरीद ते पण चेक करा. हा लवकर सांगा, अर्जंट आहे. ओ काय चाललंय तुमचं इथं? आणि असं न विचारता कसं काय दवाखान्यात आलाय? डॉक्टरांना माहित आहे का हे? त्यांना जर कळलं ना तर ते मलाच ओरडत्याल. घाबरू नको, नाही ओरडणार. मी त्यांना तशी संधी देणारच नाहीये. म्हणजे मला काय कळालं नाही. बस सांगतो. नाही त्याआधी तुम्ही मला सांगा इथं काय करताय. मला सांग डॉक्टर कुठे? ते नाही तिथं. मला म्हणाले दवाखान्यात लक्ष ठेव. तू सतत डॉक्टरांसोबत असतेस, तुला काही गोष्टी जाणवल्या का? म्हणजे मी कुछ समजी नाही. म्हणजे डॉक्टरांच्या वागण्यात काही विचित्र वाटलं का तुला? वय लय विचित्र आहे. एखादं गरीब पेशंट आलं ना तर त्याला फुकटच चेक करतात, पैसा बी घेत नाही. आता मला सांगा ह्यात लॉस कुणाचा आहे? त्यांचाच आहे ना. पण नाही, त्यांना समाजसेवाच करायची असते. पण आता करणार काय? देव माणूस म्हणतात ना त्यांना. कसला देव माणूस? नाटक करतो लोकांची सेवा करण्याचं. एक नंबरचा फ्रॉड माणूस आहे तो, डॉक्टर नाहीये. हो काय बी काय बोलताय आमच्या डॉक्टरांबद्दल? तुला सांगितलं ना डॉक्टर नाहीये तो, एक साधा कंपाऊंडर आहे. नाही नाही नाही, तुम्ही खोटं बोलताय आणि हे सगळं खोटं आहे. मी खोटं बोलत नाही. हा चेक केलं का? मला वाटलंच होतं या देवी सिंगने लावलेलं सर्टिफिकेट खोटं असणार म्हणून. थँक्यू. म्हणजे डॉक्टरांनी आम्हाला फसवलंय? फक्त तुम्हालाच नाही फसवलं, अख्ख्या गावाला फसवलंय. अरे गावाचं सोड, पोलिसांच्या डोळ्यात सुद्धा धूळ फेकली त्यांनी. खेळ आता संपलाय. साहेब मला बी तुम्हाला डॉक्टरांबद्दल काहीतरी सांगायचं आहे, पण कसं सांगणार ना, माझ्यावर कोणी भरोसाच ठेवणार नाही. मी आहे तुझ्यासोबत, तू बोल. डॉक्टरांनी रेश्मा वहिनी आणि काय मी इथं नाही सांगू शकत, मला लय भ्या वाटतंय हो. हे बघ, तुला कोणालाही घाबरायची गरज नाहीये. माझ्याकडे वेळ फार कमी आहे. मला लवकरात लवकर हे सगळं दिव्या मॅम समोर आणायचंय. तू घाबरू नकोस, बोल. नाही नको, मी म्हटलं ना मी तुम्हाला इथं नाही सांगू शकत. ठीक आहे, पोलीस स्टेशनला आहे. नाही नको. त्या देवी सिंगमुळे मला सस्पेंड व्हावं लागलंय, त्याला मी सोडणार नाहीये. हे बघ, मी सध्या ड्युटीवर नाहीये. तू संध्याकाळी माझ्या घरी आहे, चालेल तुला? वय चालतंय साहेब. मला बी तुम्हाला एक जागा दाखवायची आहे, पण ती भेटल्यावरच दाखवते. आपण जाऊ तिथं. ठीक आहे, तू पटकन ये. मला जास्तीत जास्त पुरावे घेऊन दिव्या मॅम समोर जायचं. ये तू लवकर.
आत्या चला की जेवून घ्या. मला नाही भूक, तुम्ही जेवा. आय दुपारचं जेवण जास्त झाले का? एकदा सांगितलं ना मला जेवायचं नाही, तुम्ही जेवा. दुपारी उगाच वंदी होती म्हणून मी जेवले. अगं असं काय करते? माझा राग आलाय का तुला? अगं मला कामावर जायचंय, चल ना जेवून घे. माहितीये तुझी माया, जित्यापणे नाही गोडवा आणि मेल्यावर आडवा. एवढा मोठा निर्णय माझ्या नातीच्या लग्नाचा तुम्ही घेतला, मला सांगितलं नाही. तिच्या आयुष्याची माती करायला निघालाय तुम्ही. अहो आत्या हळू बोला, गावभर कशाला करताय? ए मी नाही भेट कुणाला, माझा वाड आहे, मी हिथच बोंबलत बसीन. चावडीवर बोलायचं आणि कुणाला सांगू नको म्हणायचं, हे असलं नाही जमत आपल्याला. बरं आत्या जेवून घ्या, आम्हाला काय टेन्शन कमी आहे का? वा टेन्शन वाली, तू दुसऱ्याला टेन्शन देताय तुम्ही. मी तो कंपाऊंडर वाड्यात आल्यापासून जीव तोडून सांगत होते की तो माणूस चांगला नाही म्हणून. गाव खाऊन वाडी तोंडी लावतोय द्वाड आणि सुतळक पानाचा आणतोय गिदाड, अशी गत आहे त्याची. त्याला वाड्यात हाकलून द्यायचं राहिलं, त्याच्याशी सोयरीक जोडायला निघालाय तुम्ही. तुमची हिंमतच कशी झाली त्या कंपाऊंडर बरोबर डिंपीचं लगीन लावायची? आत्या आम्हाला एक कळना झालंय, तुम्ही का डॉक्टरांवर एवढी खार खाऊन असता व? काय घोडं मारलंय त्यांनी तुमचं? असं स्थळ शोधून बी सापडायचं नाही. माझं मन मला सांगतंय तो माणूस चांगला नाही. डोळं पापी, नजर हा पापी, खालमुंड्यान पाता धोंड्या असा आहे तो. माझ्या मंजूचं आयुष्य बर्बाद केलं त्यांनी, पण डिंपीच्या आयुष्याची राख रांगोळी मी होऊन देणार नाही. माझा जीव गेला तरी चालेल, पण डिंपीला मी त्याच्याशी लगीन करून देणार नाही. म्हणजे नाही. ये नाही मी लावते. साहेब बस. नाही नको. मला त्या अजित बद्दल तुला जे काय माहिती आहे ते सगळं सांग. अजिबात घाबरू नकोस. तुम्ही पोलीस आहे हो, तुम्हाला नाही वाटत भीती, पण मला वाटते ना. खरं सांगू का, डॉक्टरच कंपाऊंडर आहे मला नव्हतं माहित. आणि डॉक्टरांच्या दुसऱ्या अशा अनेक गोष्टी ज्या मला माहित आहे, आणि त्या जर मी तुम्हाला सांगितल्या ना तर डॉक्टरांचा खरा चेहरा लगेच लोकांच्या डोळ्यासमोर येईल. डॉक्टर एक मिनिट थांब, मी रेकॉर्ड करतो, म्हणजे दिव्या मॅमला ऐकवता येईल. नाही नको. तुम्ही जर रेकॉर्ड करणार असेल तर मी नाही सांगणार. वाटलं तर मी मॅडम लिहून परत सांगते, पण रेकॉर्ड नका करू. ठीक आहे, नाही करत रेकॉर्ड. बोल. गावात आतापर्यंत रेश्मा वहिनी, रूपाताई, संजू नाना ही गायब नाही झाली. त्यांचा खून झालाय. खून? आणि या समद्यांच्या आणि ते सुरेश बापूंच्या खुनामाग डॉक्टरांचाच हात आहे. काय? मला वाटलंच होतं. खरं तर त्याने रूपाला गायब केला असं मला संशय आला होता, म्हणून त्याला शोधायला मुंबईला गेलो. पण त्यामुळे या सगळ्याच खुनांचे धागेदोरे उलगडतील असं मला वाटलं नव्हतं. आता मॅमला कळेल मी काय काम केलं. बोल, पुढे बोल. आम्हाला पैशाची गरज होती.
याचाच फायदा घेऊन डॉक्टरांनी वाड्यात जागा मिळवली, दवाखाना बी चालू केला आणि गावात त्यांची पहिली शिकार झाली ती रेश्मा वहिनी. ते पतपिढीचे अध्यक्ष आहे ना विजय भाऊ, हा त्यांची बायको. लय श्रीमंत होते ते आणि त्यांना मूलबाळ बी होत नव्हतं. त्याचाच फायदा घेऊन डॉक्टरांनी पैशासाठी रेश्मा वहिनीशी प्रेमाचं नाटक केलं आणि त्यांना फसवलं. पण रूपाताईच्या खुनाबद्दल मला आधी काहीच माहिती नव्हतं. हे सगळं तिचे वडील आल्यावर समजलं मला. रूपाबद्दल तुला हे आत्ता कळालं आणि बाकीच्या खुनांबद्दल? बाकीच्या खुनांबद्दल तर तुला माहिती होतं, तू पोलिसांना काय सांगितलंस मग? आता कसं सांगू मी तुम्हाला? काय झालं? तो ब्लॅकमेल करत होता तुला? खरं सांग. हे बघ, घाबरू नकोस, मी आहे तुझ्यासोबत. त्याला फाशीची शिक्षा होईल यासाठी प्रयत्न करू. काय झालं? डॉक्टर, काय केलं तुम्ही इन्स्पेक्टरला? बोलायचं इंजेक्शन दिलंय. तुझं काम झालं, निघ तू, निघ. म्हणजे हिला तू पाठवलंयस? हुशार आहात तुम्ही. मी तुला सोडणार नाहीये. माझ्या कॉलरला हात लावलेला मला अजिबात आवडत नाही. इन्स्पेक्टर साहेब, दमवलं राव तुम्ही. मुंबईला गेले होते ना पुरावा आणायला? कुठे आहेत? अहो कुठे आहेत?
थँक्यू सो मच इन्स्पेक्टर साहेब. तुम्ही मुंबईला जाऊन माझा फोटो घेऊन आला. बरेच दिवस फोटो शोधत होतो. तुम्ही हे काम केलं, थँक्यू. का करता एवढं सगळं? त्या दिव्या मॅडमने तुमचं कौतुक करावं म्हणून ना? मी करतो तुमचं कौतुक. चला, पण माझ्या कौतुकानं काय होणार? खरं तर तुमचा खूप मोठा सत्कार झाला पाहिजे, फटाके वाजवून. अजून काय पुरावे आणलेत? चव्हाण, काय गरज होती मुंबईला जायची? सांगा ना, काय गरज होती मुंबईला जायची? माझ्यातल्या देवी सिंगला मी कधीच मारून टाकलाय का? त्याला सतत उकरून 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 बाहेर काढताय का? का माझ्यासारख्या साध्या भोळ्या देव माणसाला सुखानं जगू देत नाही तुम्ही? तुम्हाला कळतंय का किती मोठं पाप करायला निघाला होता तुम्ही मला तुरुंगात टाकून? मला माझ्यामुळे इतरांना झालेला त्रास आवडत नाही, वाईट झालेला आवडत नाही. मला तुरुंगात टाकलं असतं तर गावकऱ्यांना खूप त्रास झाला असता, खूप वाईट वाटलं असतं. या गावकऱ्यांना माझी गरज आहे. मी राहतो इथे, तुम्ही निघा इथून. तुम्हाला डिंपलने सगळी माहिती दिली आहे ना? एक आणखी माहिती देतो. काय तुमच्या मनात हुरहुर राहायला नको. एवढं इन्व्हेस्टिगेशन केलंय. रूपा, रेश्मा, अपर्णाची आई अपर्णा, सुरेश बापू, संजू, मंजू, रूपाचा बाप, या सगळ्यांना मीच मारलंय. आणखी एक गोष्ट डिंपलला माहिती नाही. मुंबईवरून कातळवाडीला येत असताना एक म्हाताऱ्याला असाच मारला. बिचाराची काही चुकही नव्हती. आता भेटतील तुम्हाला वर सगळे. आता एक गोळी कायमसार. गुड बाय इन्स्पेक्टर.
चला आता आपण तुमच्या दिव्या मॅडमला मेसेज करूया. हे सगळे पुरावे द्यायचे होते ना तिला. आता तुझ्या निरोपाचा मेसेज देऊया. दिव्या मॅडम, तुम्ही सतत माझ्या हाताखालच्या लोकांसमोर माझ्यावर ओरडलात, माझा अपमान केलात. मी प्रामाणिकपणे काम करत होतो तरी माझ्या कामावर शंका घेतलीत. मला खूप मानसिक त्रास दिलात. विनाकारण माझ्यावर प्रेशर टाकलं, मला सस्पेंड केलं. याचा माझ्या मनावर खूप गंभीर परिणाम झाला. बाय बाय दिव्या मॅडम. हा फोन फॉर्मॅट केला म्हणजे काम झालं. हॅपी जर्नी.